मित्रहो, उद्धव ठाकरे हे ज्यावेळेला मुख्यमंत्री बनले महाराष्ट्राचे आणि ते 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यावेळेला त्यांनी एक सगळ्यात मोठी चूक जर काय केली होती तर ती त्यांनी स्वतः बरोबर आपला मुलगा आदित्य ठाकरे याला कॅबिनेट मंत्री बनवलं। मी माझ्या काही लेखांमध्ये, मी माझ्या काही मुलाखतींमध्ये, काही व्हिडिओजमध्ये असं म्हटलं होतं की ही उद्धव ठाकरेंची सगळ्यात मोठी चूक आहे की त्यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरेंना कॅबिनेट मंत्री बनवलं। आता या सगळ्या गोष्टीमुळे उद्धव ठाकरेंना ठेच लागली आणि त्यांचं जे काही अपरिमित नुकसान व्हायचं ते झालं। आता असं नुकसान आपलं होऊ नये याची काळजी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे। त्यांचे 7 खासदार निवडून आल्यानंतर त्यांना एक कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे आणि एक राज्यमंत्रीपद पण मिळेल। पण मुलाला मंत्रीपदी बसवण्याचा मोह हा एकनाथ शिंदे टाळतायत। हे त्यांच्यासाठी चांगलं आहे, पण येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांची आणखी अग्निपरीक्षा घेतली जाणार आहे। आता या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उभाटा सेनेपेक्षा एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या शिवसेनेने अत्यंत चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे आणि या परफॉर्मन्समुळे कदाचित एकनाथ शिंदे हुरळून जाणार नाहीत, पण त्यांच्या आजूबाजूचे लोक किंवा त्यांचे निकटवर्तीय हे कमालीचे चण्याच्या झाडावर चढून जातील आणि मग त्यानंतर जे काही होईल ते एकनाथ शिंदेंचं होईल। कारण आता सध्या एकनाथ शिंदे यांची कामगिरी ही ठाकरेंपेक्षा उजवी झालेली आहे। कशी झाली आहे तेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुखांचे हे 2 पाईक, शिवसेना प्रमुखांचे हे 2 वारसदार, एक रक्ताने वारसदार किंवा वारशाने वारसदार, दुसरा विचारांचा वारसदार, दोघंही आपापल्या परीने काम करतायत। आणि आता जर पाहिलं की हे दोघं एकत्र असते किंवा या दोघांनी एकत्र ताकद लावली असती तर कदाचित ती भाजपपेक्षा अधिक वरचढ ठरली असती। पण आता ते काही झालेलं नाहीये। जे व्हायचं ते झालेलं आहे। 30 जून 2022 ला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे विराजमान झालेले आहेत आणि शिवसेनेच्या स्थापनेपासून पहिल्यांदा असं होतंय की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मातोश्रीतल्या सदस्यांशी संवाद साधत नाहीये। पण दुसरीकडे मतदार राजा हा मात्र आजही शिवसेना प्रमुखांच्या धनुष्यबाणाला आपली पसंती देतोय। आपण जर पाहिलं तर यांच्या ज्या दोन्ही नेत्यांच्या म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या स्ट्राईक रेटचा जर आपण विचार केला तर एकनाथ शिंदे यांनी ज्या जागा लढवल्या त्या 15 जागा लढवल्या आणि त्यांनी 7 जागांवर विजय मिळवलेला आहे। त्यांचा स्ट्राईक रेट आहे 47% आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने म्हणजे उभाटाने 21 जागा लढवल्या आणि त्यांना विजय मिळालाय हा 9 जागांवर, म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट आहे हा 43%। आता या दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर येण्याचा जो काही प्रकार आहे म्हणजे मशाल आणि धनुष्यबाण, हे असं राज्यात 13 ठिकाणी घडलेलं आहे आणि या 13 पैकी 7 ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे तर 6 ठिकाणी उद्धव ठाकरे यांना विजय मिळवता आलाय। म्हणजे इथेही एक जागा ही शिंदेंनी ठाकरेंपेक्षा वरचढ होत मिळवलेली आहे। आता या ज्या 13 जागा आहेत यापैकी मुंबईच्या बाहेरच्या ज्या लढती आहेत, म्हणजे मुंबईच्या बाहेर किती लढती झाल्या? 10 लढती झाल्या आणि या 10 ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे सरस ठरलेले आहेत। या 13 जागांचा जर आपण विचार केला तर या 13 पैकी 6 जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिंकली आहे तर 7 जागा या एकनाथ शिंदे यांना जिंकता आलेल्या आहेत। आता मुंबई बाहेर 10 लढती झाल्या, त्याच्यामध्ये शिंदेंनी 6 जिंकलेत आणि उभाटाने 4 जिंकलेले आहेत। आता यापैकीची सगळ्यात प्रतिष्ठेची जागा होती की जिथे उद्धव ठाकरेंना कोणत्याही परिस्थितीत
एकनाथ शिंदे यांना जमिनीवर आणायचं होतं, ती जागा होती ठाण्याची. बघा, कल्याणच्या जागी डॉक्टर श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढत होते. ते मागच्या 2014 2019ला खासदार होते. त्याही वेळेला त्यांनी मोठं मताधिक्य घेतलं होतं. आता त्यांना मोठं मताधिक्य हवं होतं, पण ते काही मिळालेलं नाहीये. ते 2 लाखाच्या जवळपास मतांनी निवडून आलेले. पण एकनाथ शिंदेसाठी जर त्यांचं राजकीय नाक कोणतं होतं तर ते होतं ठाण्याची लोकसभेची जागा. ठाण्याच्या लोकसभेच्या जागेबद्दल अनेक मतमतांतर होती. नरेश म्हस्के यांची ताकद, उमेदवार म्हणून त्यांची क्षमता, या सगळ्या गोष्टी जरी आपण विचारात घेतल्या तरी मतदारांना जे काही सांगायचंय ते शिंदेंनी सांगितलं होतं. आणि त्यामुळे राजन विचारे यांच्यासारखा एक खंबीर, एकनाथ शिंदेंना राजकीय दृष्ट्या ज्येष्ठ असलेला आणि मातोश्रीच्या जवळ असलेला शिवसैनिक तिथून पराभूत झाला. शिवसेनेचा नेता तिथून अक्षरशः धारातीर्थी पडला. याचं कारण काय? तर याचं कारण एक आहे की आजही या संपूर्ण परिसरामध्ये, की जो ठाण्यापासून काहीसा विस्तारलेला आहे, या परिसरामध्ये राजन विचारे यांना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यांचा भरवसा असलेल्या ओवळा माजिवड्याने त्यांना धोका दिला आणि नरेश म्हस्के नाही तर एकनाथ शिंदे उमेदवार आहे असं म्हणत भाजपच्या मंडळींनी काम केलं आणि शिवसेनेच्या मंडळींनी काम केलं. आता जर आपण पाहिलं तर एका बाजूला ज्या 3 ठिकाणी जो विजय मिळालाय मुंबईत, मी कालच्या व्हिडिओत आपल्याला सांगितलं तो प्रामुख्याने मुस्लिम मतदारांमुळे विजय मिळालेला आहे. पण या सगळ्यात एकनाथ शिंदे यांच्या वतीनं लढलेल्या किंवा बाळासाहेबांचं धनुष्यबाण घेऊन लढलेल्या एका मतदारसंघाबद्दल मी आपल्याला सांगणार आहे. याचं कारण असं आहे की मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे आणि हा गड आजकालचा नाहीये. शिवसेना प्रमुख हे या मतदारसंघावर किंवा या संपूर्ण पट्ट्यावर जे काही प्रेम करतात त्याचं कारण हे आहे, इथे असलेला जो मुस्लिम डॉमिनन्स किंवा जे मुस्लिम प्राबल्य जे आहे ते मोडून काढण्याचं काम जर इथे कोणी केलं असेल तर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. आणि मग त्यामध्ये अनेक त्यांची सहकारी मंडळी होती. मोरेश्वर सावे असतील, चंद्रकांत खैरे असतील, प्रदीप जयस्वाल असतील, या सगळ्या मंडळींचा जरी आपण विचार केला तर आता तिथे जी लढत होती ती दुहेरी नव्हती, ती तिरंगी लढत होती. म्हणजे धनुष्यबाण घेऊन संदीपान भुमरे लढत होते आणि मशाल घेऊन चंद्रकांत खैरे लढत होते. चंद्रकांत खैरे हा एक दिग्गज उमेदवार होता, पण त्याच्या बरोबरीने आणखी एक तिथे विद्यमान जे खासदार होते MIMचे, इम्तियाज जलील, या इम्तियाज जलील यांना दुसऱ्या स्थानावर जावं लागलं. चंद्रकांत खैरे तिसऱ्या स्थानावर गेलेत मित्र हो. आणि संदीपान भुमरे यांनी जवळपास 1,86,680 मतांनी विजय मिळवलेला आहे. म्हणजे मराठवाड्यामधल्या शिवसेनेच्या मतदारांनी संदीपान भुमरे यांना आपला अधिकृत उमेदवार समजलेला आहे. त्यामुळे हे जे आहे नकली शिवसेना, असली शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हणतात की माझी निशाणी चोरली, माझं हे चोरलं, माझं ते चोरलं, हे सगळं जरी खरं असलं तरी अजूनही मराठी मतदार जो आहे तो उद्धव ठाकरेंपासून काहीसा दुरावलेला आहे. हे मी नाही सांगत आहे मित्र, किंवा हे मी काही तुम्हाला चढवून वडवून सांगत नाहीये. शिवडीमध्ये पण मताधिक्य जेमतेम मिळालेलं आहे. भायखळ्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे. आदित्य ठाकरेंच्या वरळीमध्ये पण तेच आहे. आणि दादर आणि माहीममध्ये जे मताधिक्य मिळालेलं आहे ते राहुल शेवाळेंना मिळालेलं आहे, अनिल देसाईंना मिळालेलं नाहीये. यावरून आपण जे काही समजायचं ते आपण समजू शकतो. या संपूर्ण दोन्ही नेत्यांच्या म्हणजे ठाकरे आणि शिंदेंच्या जर आपण जागांचा आणि एकूणच मतांचा विचार केला तर आपल्याला एक खूपच इंटरेस्टिंग आकडा मी सांगणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतं किती मिळाली आहेत, म्हणजे त्यांचे सगळ्या उमेदवार जी हे आहे ती किती आहेत, 60,38,991 मतं मिळाली आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंना. आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना जी मतं मिळालेली आहेत 65,384 मतं मिळाली आहेत. म्हणजे जवळपास 2.25 लाख मतं ही शिंदेच्या उमेदवारांना ठाकरेंपेक्षा जास्त मिळालेली आहेत. आता हा झाला आतापर्यंत लोकसभेमध्ये
एकनाथ शिंदे यांनी बाजी मारलेला विषय. मित्रहो, हे आता मी आपल्याला सांगितलं ही ठाकरे आणि शिंदे यांची तुलना, म्हणजे मतं किती मिळाली, काय झालं, स्ट्राईक रेट कसा जास्त होता. शिंदे आता सरस ठरले आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण हे या सगळ्या गोष्टीने जर शिंदे किंवा त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हुरळून गेले आणि या लोकसभेला जे एकनाथ शिंदे यांना गंडवत होते सर्वेच्या नावावर, उमेदवार आपल्याकडे असलेल्या मतदारांच्या संख्येच्या नावावर, आपल्याकडे असलेल्या होल्डच्या किंवा आपला प्रभाव किती आहे हे सांगून जे लोक एकनाथ शिंदेंना लुटत होते किंवा त्यांना गंडवत होते, त्या सगळ्यांकडे आता येणाऱ्या 4 महिन्यात एकनाथ शिंदेंनी जर वेगळ्या नजरेनं पाहिलं नाही, स्वतःचा इंटेलिजन्स किंवा स्वतःची यंत्रणा लावली नाही, तर येणारी विधानसभा ही एकनाथ शिंदे यांची नसेल. आता तुम्ही म्हणाल हे काय तुम्ही अभद्र बोलताय, असंही तुम्हाला वाटू शकेल. पण मित्रहो, महाविकास आघाडीने विधानसभेच्या 150 मतदारसंघांमध्ये आघाडी घेतलेली आहे आणि युतीला 125 ठिकाणी आघाडी मिळालेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की विधानसभा निवडणुका लागल्या तर महाविकास आघाडी एकत्र राहिली तर ती अधिक वरचढ ठरू शकते. आणि त्यामुळेच मी जे आपल्याला सुरुवातीला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एकनाथ शिंदे यांना थोडं शहाणपण सुचलेलं आहे. त्यांनी आपल्या मुलाला मंत्री करण्याऐवजी गटनेता केलेला आहे आणि त्यामुळे संघटनात्मक पातळीवर त्याचा वावर, खासदारांबरोबर त्यांचा संवाद, त्यांचं बोलणं, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं हे अधिक योग्य ठरणार आहे. जी गोष्ट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना करता आलेली नाहीये. पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या खालच्या पदाधिकाऱ्यांचं नेटवर्क हे नाच्या बरोबरीने आहे. तिथे त्यांना संघटना किंवा तिथे त्यांचं नेटवर्क फोपावणं हे त्यांना जमलेलं नाहीये किंवा त्याने ते जमवून घेतलेलं नाहीये असं हवं तर म्हणा. पण तिथे मात्र त्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे आणि त्यामुळेच स्वतः एकनाथ शिंदेंना जवळपास 150च्या आसपास जाहीर सभांना जावं लागलंय, रोड शोना जावं लागलेलं आहे आणि सगळं स्वतःच करावं लागलेलं आहे. त्यामुळे आता जर त्यांचे खालचे पदाधिकारी त्यांनी ऍक्टिव्हेट केले नाहीत किंवा त्यांना जर थोडंसं त्यांनी चालना दिली नाही, त्यांना जर कामाला लावलं नाही, तर मात्र महायुती कामाला लागेल. आणि असे साफ संकेत या निकालांनी दिलेले आहेत. त्यामुळे ठाकरेंपेक्षा शिंदे आत्ता लोकसभेला वरचढ झालेत, याचा अर्थ ते विधानसभेला वरचढ होतील असे नाही. ही धोक्याची घंटा आहे जी आकडेवारीतून हाती आलेली आहे. आणि ही आकडेवारी जसं उद्धव ठाकरेंसाठी आपल्याला आठवत असेल की मी अजय चौधरी यांच्यावरचा केलेला जो व्हिडिओ होता तो आज आकडेवारीने किती खरा ठरवलाय. बघा, नारायण राणे फुटले किंवा नारायण राणे गेले, राज ठाकरे गेले, तरी ज्या मतदारसंघाला फरक पडला नाही तो परळ लालबागमध्ये जेमतेम 16,000चा लीड मिळतोय किंवा 16,000ची आघाडी मिळते. ही गोष्ट अजय चौधरी यांच्यासाठी भूषणावं नाहीये, ही गोष्ट तिथे असलेल्या दगडू सकपाळ यांच्यासाठी भूषणावं नाहीये. आणि या निवडणुकीचा संपूर्ण हा पट्टा ज्यांच्याकडे होता त्या सुधीर साळवींसाठी किंवा अरविंद सावंत यांच्यासाठी यातली कुठलीच गोष्ट सुखावणारी नाहीये. आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मी जसं मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं की परळ लालबाग इथे पुन्हा एकदा जर एखादा आश्चर्यकारक आमदार येऊ शकला तर आश्चर्य वाटू नये. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना देखील परळ लालबागची काळजी घ्यावी लागणार आहे. आणि परळ लालबाग मध्ये जसे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत तसे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांना जमवावे लागणार आहेत. अन्यथा हे आत्ता लोकसभेला ठाकरेंपेक्षा शिंदे सरस होणं हे अळवावरचं पाणी महायुतीसाठी ठरू शकतं. आपल्याला काय वाटतंय, श्रीकांत शिंदे यांना मंत्री होण्याची संधी असताना त्यांना गटनेते करून एकनाथ शिंदे यांनी एक चांगला निर्णय घेतलाय का? राजा का बेटा राजा नहीं बनेगा हा संदेश देणारा हा निर्णय ठरू शकतो का? लोकसभेसाठी ठाकरेंपेक्षा शिंदे सरस ठरलेले आहेत. त्यांचा स्ट्राईक रेट हा उजवा ठरलेला आहे. हे आपल्याला पटतंय का? जमिनीवर जर आपण पाहिलं, मतदारांमध्ये जर आपण पाहिलं तर विधानसभेसाठी ठाकरे शिंदेंवर वरचढ ठरू शकतात का? आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये या आपल्या
संपूर्ण व्हिडिओबद्दलचं जे काही मत आहे ते आपण मांडलं तर पुढचा व्हिडिओ अधिक व्यापक गोष्टींसहित आणि मुद्द्यांसहित आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला शक्य होईल. हा व्हिडिओ मित्र आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो आणि तो जर आपल्याला आवडला असेल तर आपण तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. मित्र, टाइम महाराष्ट्र सोशल मीडियाच्या सगळ्या माध्यमांवर आहे. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या सगळ्या ठिकाणी आपण आम्हाला भेटू शकता. आणि आतापर्यंत आपण जर टाइम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. मी आपल्याला खात्री देतो की आपली निराशा होणार नाही. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत मित्रहो आपण स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.